यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः कृष्णाय तस्मै नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। महाराजांचं नाव स्वतःच पांडुरंग। थोडा बहुत मला जो काही संपर्क आला त्यातून मी म्हणू शकतो आधुनिक काळातील आपल्या ह्या भागामधली खरोखरच अवतारी संत म्हणता येईल। त्यांचा नित्यनियम आज आपल्याला वेळेपेक्षा थोडा उशीर झाला, त्यांना ते चालत नसे। एक एक क्षणाचा विचार ते करत असे। सिंदेवाडीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाला येण्याचं झालं। अनेक ठिकाणी बोलवण्यात आलं। हल्ली मी कार्यक्रम कमी घेतो अन्य कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे। आणि त्यांचे सुपुत्र हरिभक्त परायण पूर्णानंद महाराज, नामाप्रमाणे स्वभाव, नामाप्रमाणे आचरण आणि अशा साधू संतांच्या सेवेसाठी आम्हाला जर निमंत्रण मिळालं ते आमचं अहोभाग्य। क्षणभंगूर नाही भरवसा ही आपल्या सर्वांना कमीत कमी ह्या काळामध्ये तरी ह्या उक्तींची अनुभूती येत जात आहे। आणि जर महाराजांच्या विषयी असं घडू शकतं तर तुम्हा आम्हाच्या बाबतीमध्ये सांगायचंच नाही। कारण त्यांचं चिंतन, जसं महाराज म्हणत होते की ॲडमिट करेपर्यंत त्यांचा नित्यनियम चालू होता। ॲडमिट केल्यानंतर आंघोळीचा तिकडे चान्स नाही, कारण त्यांच्या तपासण्या वगैरे झालेल्या आहेत। त्या दिवशी माझा नित्यनेम चुकतो आहे आणि तोही पहिल्यांदा, म्हणजे शेवटपर्यंत आपल्या साधनेशी ठाम असणारे आणि आम्ही मात्र प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज करणारे। आपल्याला खाली निमित्त मात्र पाहिजे आहे की आज कसा आपला नित्यनियम धाब्यावर ठेवायचं। आता धाब्यावर म्हटलं की रस्त्याने आपल्याला भरपूर धाबे मिळतात। अक्षरशः आजकाल तेच चाललेलं आहे। जाता येता सगळे नियम धाब्यावर ठेवायचे आणि नियम धाब्यावर ठेवलं म्हणजे काय करायचं पुढचं आपल्याला माहितीच आहे। आणि याचाच अर्थ होतो की आज आपलं असं जीवन आहे, चिंता करण्यासारखं काही नाही जीवनामध्ये, तरी आपण चिंता करतो। काय करायला हवं? चिंतन करायला हवं। आपल्या जीवनातील चिंतन हा शब्द जाऊन एकच शब्द आता सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये रूढ झाला, तो चिंता। साधू संत कधीच चिंता करत नसे, ते केवळ चिंतन करत असे। ह्या चिंतनासाठी आज आपण कठोपनिषदातला थोडासा भाग बघूया। कठोपनिषद यजुर्वेदाचा वेदांताचा भाग आपण सर्वांना विदित आहे। नचिकेता यमधर्मराज संवाद। कठोपनिषदामध्ये नचिकेत विद्यार्थी, आचार्य कोण तर यमधर्मराज। संक्षिप्त कथा आहे। नचिकेताच्या वडिलांनी ठरवलं सर्वस्व दान याग करायचा आहे। त्या यागाचं नावच काय? सर्वस्व दान याग। म्हणजे ज्या यागामध्ये, ज्या कर्मामध्ये आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती दान करायची आहे। हे आपल्याला विचित्र वाटणार आजच्या काळामध्ये, परंतु असं होत असे पूर्वी। आणि जेव्हा ते सर्व प्रकारचं दान, त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंचं दान केल्यानंतर ज्या काही भाकड गाई
त्यांच्याकडे शिल्लक राहिल्या त्याही त्यांनी दान करायचं ठरवलं. आणि बाजूला त्यांचा मुलगा होता, त्याला संस्कार चांगले होते. वडील एवढे विद्वान म्हटल्यानंतर विद्वानाच्या पोटी विद्वानच यायला पाहिजेत. काय अभंग आहेत ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ते काही ठिकाणी अनुभवाला येतं, जसं आता इथं महाराजांच्या बाबतीत आपल्याला अनुभवाला येत आहे. साखरे महाराज आहेत, जास्त परिचय नाही, पण सिनियर महाराज होते. आणि तेव्हा केव्हा तरी दर्शनाचा योग आला. साखरे महाराजांच्याच आश्रमाच्या विरुद्ध दिशेला जयरामबुवा राहायचे, सिद्धभेटमध्ये आळंदीला. आणि तिकडे मी 1.5 ते 2 वर्षे राहिलेलो. त्यानंतर ऋषिकेशला वगैरे गेलो. म्हणजे साखरी परंपरा ही खूप जुनी आहे, आपण सर्वांना विदित आहे. आणि त्या साधनेचे ते फळ आज सुद्धा एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः, ती परंपरा चालू आहे. तर तसे नचिकेताला वडिलापासून आलेले संस्कार, आणि तो बघतो आहे की मी असताना अशा भाकड गायी दान देऊन आनंदा नाम ते लोका हातान गच्छती तादद. अशा गायी दान देऊन वडिलांना काही पुण्य प्राप्त होणार नाही, पुण्य नाही तर स्वर्गाचीही प्राप्ती त्यांना होणार नाही. आणि मी इथे असताना असं होता कामा नये, असं म्हणून तो वडील दान देत असताना मध्येच येतो आणि स्वतःला तो प्रस्तुत करतो, ऑफर करतो की हे पिताश्री, माझं दान तुम्ही कोणाला करणार, कारण मीही तुमची संतती आहे. आणि हा शब्द आपण वापरत असतो. पुत्र संततीही म्हणतात आणि पुत्र संपत्तीही म्हणतात. तीही मनुष्य संपत्ती मानली जाते. आणि मग आपण सुद्धा आपल्या पालकांची संपत्ती आहोत, तर मग आपलं सुद्धा दान पालकांनी करून पुण्य प्राप्त करावं, ही काही नवीन गोष्ट नाही. जेव्हा कन्याचं दान करतात तेव्हा पुण्यप्राप्तीचा विषय येतो आणि कन्यादानही म्हणतात. मग कन्यादान होऊ शकतं तर पुत्रदान का होऊ शकत नाही? आणि कन्यादानाचं जर पुण्य असेल तर पुत्रदानाचं सुद्धा पुण्य असेल, असा तर्क तो नचिकेत देतो आणि आपल्याला स्वतःला प्रस्तुत करतो. आता वडील दान देत असताना म्हणजे कार्य चालू आहे आणि मध्येच हा येऊन 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 3 वेळा असं विचारतो की कस्मै माम दास्यसी हे तात, माझं दान तुम्ही कोणाला करणार आहे? आणि अशा कार्यामध्ये येऊन तो मध्ये मध्ये म्हणतो. नक्कीच त्या पिताश्रीला राग येतो आणि त्या रागाच्या भरात काय म्हणतात, मृत्यवे त्वां ददामी, मी तुला मृत्यूला देतो. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कसं सांगणार, जा मर की तिकडं. तर मर म्हणजेच पुन्हा यमाकडेच आपण बोट दाखवतो की म्हणजे तुला मृत्यूला देतो आहे. तसं त्यांनी तो रागाच्या भरात म्हटलं. पण नचिकेता जरी कुमारावस्थेत होता, परंतु संस्कार आणि ज्ञान माऊलींसारखं त्यांना उपजताच ज्ञान असेल. आणि म्हणून तो म्हणतो, सध्या वडिलांच्या मुखातून जो काही शब्द येईल तो सत्य ठरला पाहिजे, कारण ते दीक्षित आहे. दीक्षित म्हणजेच त्यांनी यज्ञ करण्याची दीक्षा घेतलेली आहे. आणि दीक्षा घेतल्यानंतर माणूस जे काही बोलतो ते झालंच पाहिजे, कारण त्यावेळेला त्यांनी सत्यच बोलायचं असतं आणि जे बोललं जातं ते सत्य करून दाखवायचं असतं. आणि म्हणून त्याने विचार केला की वडिलांनी हा शब्द माझ्यासाठी वापरलेला म्हणजे मला मृत्यूला दान दिलेलं आहे, यमधर्मराजाला दान दिलेलं आहे. आणि तो यमधर्मराजाकडे जाऊन पोहोचतो. कसा पोहोचतो विचारायचं नाही, शास्त्र एवढंच सांगत आहे. इकडने तुला यमाकडे जा म्हटलेलं आणि तो रातभर चिंतन करतो आणि दुसऱ्या दिवशी यमाच्या दरबारात जाऊन पोहोचतो. आपल्याला माहिती आहे कथा. तिथं गेल्यानंतर सगळ्यात बिझी असलेलं देवतत्व कुठलं असेल तर ते यमधर्मराज, त्याला होम मिनिस्ट्री म्हणायला हरकत नव्हे. तर प्रत्येकाच्या घरी त्या वेळेला जाऊन टिपलंच पाहिजे. म्हटल्यानंतर 3 दिवस ते ऑन ड्युटी होते. कोण? यमधर्मराज. तर 3 दिवस हा त्यांच्या घरी प्रतीक्षा करत बसलेला आहे. कोण? नचिकेत ना, स्वतः नचिकेत. आणि 3 दिवस तो काही न खाता पिता बसलेला आहे. आता लक्षात घ्या, एका चांगल्या ब्राह्मणाचा, विद्वान ब्राह्मणाचा, एवढं मोठं यज्ञयाग करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा यमधर्मराजाच्या दरवाजात
जातो आणि यमाचं दर्शन होत नाही तोपर्यंत 3 दिवस उपवास करतो. ते आल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही, तुमचा सत्कार करणार नाही. यमधर्मराज येतात आणि बघतात की माझ्या घरी, आता यमधर्मराज स्वतः सद्ग्रहस्थ आहे. एखाद्या ग्रहस्थाच्या घरी एखादा अतिथी उपाशी राहणं म्हणजे त्या ग्रहस्थाकडनं घडणारी ही चूक आहे. आणि यमधर्मराज ते सर्व शास्त्राचे ज्ञाते असल्यामुळे त्यांना माहिती आहे. ते येताच बघतात की हा 3 दिवसापासून उपवासी आहे. येतात आणि मग घरच्यांना सांगतात, जलम आहार पाणी घेऊन या, पाद्यपूजा करायची आहे, याला अगोदर शांत करायचं आहे. म्हणून आपल्या घरी येणाऱ्या अतिथीला अगोदर येताच आपण पाणी देतो, त्यांना पिण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी. येणाऱ्या अतिथीला अगोदर शांत करायचं. हा तर 3 दिवस उपवासी राहिलेला आहे. यमधर्मराज स्वतः त्याला घाबरतात, कारण शास्त्राचा नियम आहे, एखाद्या सद्ग्रहस्थाच्या घरी असा कोणी अतिथी उपवासी राहिला तर त्यांनी त्या सद्ग्रहस्थाने आत्तापर्यंत कमवलेलं सर्व पुण्य नष्ट होत असतं. आणि यमधर्मराजाला हे माहिती असताना ते अगोदर त्याचं पाद्यपूजा करतात, त्याला शांत करतात. आणि 3 रात्री तो उपवासी राहिल्यामुळे 3 वर देऊ करतात स्वतःहून. 3 वरान वृणीश्व, हे 3 वर तू मागून घे. आता इकडे गंमत आहे. त्याला 3 वर मागायला मुभा दिली, काही पण मागू शकतो तो. आणि आपण सुद्धा आता विचार करायचा, नचिकेताच्या जागेवर आपण असतो तर काय काय मागितलं असतं. बरं, ही कथा म्हणजे त्याची कथा नाही सांगत मी, त्या नचिकेताच्या जागेवर आपल्या स्वतःला ठेवायचं आहे आणि यमधर्मराजाला आपल्या गुरुच्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि आता नचिकेत काय मागतो आणि आम्ही काय मागितलं असतं तो आपण विचार करायचा आहे. नचिकेताने काय मागितलं तर सर्वप्रथम वर मागितला. त्याला माहिती आहे मी ज्या अवस्थेत आता यमपुरीत आलेला आहे, तर माझ्या वडिलांची अवस्था आता काय झाली असेल भूलोकामध्ये. तो वडिलांचं म्हणजे आपल्या कुटुंबाचं चिंतन करतो आणि पहिल्या वराद्वारा आपल्या म्हणजे वडिलांचं मन शांत कसं होईल असा वर द्या म्हणून तो मागतो. यातून दिसून येतं की तो कुमार अवस्थेत जरी असला तरी त्याला आपल्या स्वधर्माची जाणीव होते आणि स्वधर्म सांगतो की सर्वात अगोदर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. समाजसेवा करायच्या अगोदर आपण आपल्या घरातल्या लोकांची सेवा केली पाहिजे. आपले आईवडील हे आमच्या वाचून दुःखी आहेत की नाही याचा आम्ही विचार करायला पाहिजे. बाहेर जाऊन नेतागिरी करणं, बाहेर जाऊन असला उपदेश करणं, बाहेर कीर्तन लोका सांगे, आपले सगळे जाणकार आहात, महाराज लोकच आहेत, खूप श्रवण केलेलं आहे. मी खाली चिंतन करतो आहे की चिंतनासारखा तो विषय आहे. म्हणून लोकांना ब्रह्मज्ञान सांगायच्या अगोदर आपल्या घरातल्या लोकांची सेवा आपण करतो की नाही. शास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपल्या घरातल्या लोकांची सेवा आपण अगोदर करायला पाहिजे. नचिकेताने बिलकुल त्यासाठीच पहिला वर मागितलेला आहे. ना स्वतःसाठी ना अजून कोणासाठी, पण आपल्या कुटुंबासाठी. कुटुंब सुखी असेल तर आपण जगात काहीही करू शकतो. म्हणून पहिला वर आपल्या पित्याच्या मनाच्या शांतीसाठी मागितलेला आहे. काहीतरी यातून शिकण्यासारखं आहे की नाही. ते हे परमार्थ म्हणजेच केवळ भजन करणं नव्हे, परमार्थ म्हणजे किती पाठांतर करतो हे नाही, हे आहेच आणि हे करायलाच पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय आणि प्रवचन याचा कधी त्याग करायचा नाही, पण त्याचबरोबर आम्ही जे काही करतो त्यातून आपल्या कुटुंबाला मात्र वाऱ्यावर सोडायचं नाही, हे पक्क झालं पाहिजे. दुसऱ्या वराच्या द्वारा तो काय मागतो तर स्वर्गामध्ये सुख आहे असं मी ऐकलं. कोण म्हणतो? नचिकेता. कोणासमोर म्हणतो? यमधर्म. आणि आपल्याला पण लक्षात आलं पाहिजे आता यमपुरी कुठे आहे तर ते पण स्वर्गातच आहे. तर जसं एका शहरामध्ये वेगवेगळ्या कॉलनी असतात, पूर्वी ह्या अशा गावामध्ये गल्ल्या असायच्यात. ही ब्राह्मणाची गल्ली आहे, ही मराठ्याची गल्ली आहे, ही अमक्याची आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते राहायचे. एकाच गावात सर्व राहतात.
तसं यमपुरी सुद्धा स्वर्गातच आहे. आणि कदाचित नचिकेताला सर्व माहिती आहे स्वर्गामध्ये काय आहे. तर म्हणे तिथे शोक मोह त्या ठिकाणी होत नाहीत, म्हणजे सुखदुःखाचा अनुभूती तिथे होत नाही. केवळ स्वर्गात सुख ही सुख आहे. आणि म्हणून इकडे कोणीही वारला तरी काय म्हणतात, स्वर्गवासी झाला. म्हणजे आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे, इकडं कोणी कसंही मरू दे पण मेल्यानंतर मात्र त्याला स्वर्ग प्राप्त होऊ दे. कारण स्वर्गामध्ये काय आहे, सुख आहे. आणि बरोबर आहे. पण त्या स्वर्गाचं सुख प्राप्त करण्यासाठी काही कर्म करावे लागतात. मेला म्हणून स्वर्गातच जाऊ शकतो. आम्ही इकडं बोर्ड लावला स्वर्गवासी म्हणून तो स्वर्गवासी होतो असं नाही. स्वर्गात जाण्यासाठी काही विशिष्ट कर्म म्हणजे विशिष्ट प्रकारचं पुण्य संपादन करावं लागतं. ते केल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही हे नचिकेताला माहिती होतं. आणि म्हणून तो यमधर्मराजापुढे प्रार्थना करतो की आता एक घरासाठी कुटुंबासाठी वर मागितल्यानंतर दुसरा माझा वर माझ्या ह्या समाजासाठी तो मागतो आहे. तर आमच्या भूलोकामध्ये लोकांना सुख नाही हे नचिकेताला माहिती होतं. आणि खरं सुख प्राप्त करायचं असेल म्हणजे ते इंद्रियाचं सुख, तर त्यासाठी स्वर्गाला गेलं पाहिजे. आणि ज्याला कोणाला स्वर्गाचं सुख भोगायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी स्वर्गाला जाण्याचा मार्ग माहिती पाहिजे. स्वर्गाला जाण्यासाठी कुठले कर्म करायला पाहिजे ते आम्हा सर्वांना माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून तो स्वर्गम अग्निम अध्येशे, मी स्वर्ग अग्नीला जाणू इच्छितो की जे कर्म करून ते कर्म केलं असता ह्या जीवाला स्वर्गाची प्राप्ती म्हणजे स्वर्गाचं सुख नक्की मिळेल. ते काही जे सिक्रेट असेल ते तुम्ही मला सांगा. मला सांगून काय होणार आहे, मी वापस जाणार आहे. कुठे, पुन्हा भूलोकात. तो तिथे गेला म्हणजे कायमचा गेला नाही. त्याला एवढं माहिती होतं की मी वापस जाणार आहे, पण जात असताना मी काहीतरी इकडनं घेऊन जायचं आहे. तर काय जायचं, तर स्वर्गाला जाण्यासाठी कुठले कर्म करायचे आहे ते कर्म तो विचारून घेतो. आणि आता यमधर्मराजाला चॉईस नाही, त्यांना तथास्तु म्हटल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण स्वतःहून वर देऊ केलेला आहे. आणि मग ते पण तथास्तु म्हणतात. ते त्याला कानामध्ये सर्व काही स्वर्गाग्नीची जी काही पद्धत आहे यज्ञयागाची ते सर्व काही सांगतात. आणि याला कळलं की नाही म्हणून विचारतात. तर तो जसं त्यांनी त्याला सांगितलं बिलकुल तसंच तो त्यांच्यासमोर पुन्हा म्हणून दाखवतो. आणि ते एवढे खुश होतात. कारण कुठल्याही गुरुला असा शिष्य मिळावा की जे काही एकदा शिकवलं की ते तो ग्रहण करेल. आणि केव्हाही त्याला विचारलं की बाबा तू पुन्हा ते मला सांग म्हटलं की जशास तसं सांगता आलं पाहिजे. आणि जो कोणी विद्यार्थी असा करेल त्या सद्गुरूला तो विद्यार्थी नक्कीच आवडतो. यमधर्मराजाला असा नचिकेत शिष्य मिळाला की जसा उपदेश केला तसं त्याने ग्रहण केलं. आणि तसंच त्याने पुन्हा त्यांना म्हणून दाखवलं. ते एवढे खुश झाले. गळ्यामध्ये काय त्यांच्याकडे हिऱ्या रत्नाच्या माळा होत्या त्या घेऊन पुन्हा त्याला दिलं. म्हणजे आपल्यातर्फे त्याला एक वर दिलेला आहे तो एक्स्ट्रा. तर इमाम श्रृंकाम गृहाण त्वम, स्वतःहून ते त्याला देतात आणि आनंदाने देतात. म्हणून कुठलेही सद्गुरू प्रसन्न झाले की आपण ज्याची अपेक्षाही नाही केली त्याही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. परंतु चांगलं शिष्य होणं गरजेचं आहे. तेही नचिकेताकडनं आपल्याला कळतं. तो दुसऱ्या वराच्या माध्यमातून नचिकेताने समाजासाठी सुखाचं साधन मागितलेलं आहे. पहिल्या वराच्या द्वारा आपल्या कुटुंबासाठी मागितलं, दुसऱ्या वराच्या द्वारा समाजासाठी मागितलं. आणि याचा जो तिसरा वर बाकी आहे तो वर, त्या वराच्या माध्यमातून त्याने काय मागावं, तर आत्मज्ञान मागितलेलं आहे. तिसऱ्या वराच्या माध्यमातून त्याने आत्मज्ञान. आणि तो स्वतः प्रश्न विचारतो, एयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये अस्तित्वेके नायमस्तितिचैके एतत् विद्या मानुशिष्टस्त्वयाहम वराणामेष वरस्तृतीया. हा माझा तिसरा वर आहे. आणि त्या वराच्या माध्यमातून काय आहे त्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधतो आहे तो. लक्षात घ्या, यमाचं नाव घेताच आम्ही सगळं काही विसरून जातो. आणि तो यमाला समोर ठेवून आपल्यामध्ये असलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधतो आहे.
त्याचा अर्थ समोर कोणी असला त्याला घाबरायची गरज नाही, कारण आपण न्यायनीतीने वागत असलं तर दुसऱ्याला घाबरायची काय गरज आहे. तर यम असतील, यमाचा आणि आमचा काय संबंध आहे. वेळ येईल तेव्हाच त्यांनी यायचं आहे, त्याच्या अगोदरही तो येऊ शकत नाही, त्याच्यानंतरही तो येऊ शकत नाही, म्हणजे त्यालासुद्धा बंधन आहे. तर म्हणून आम्ही ते स्वीकार केलं पाहिजे. जेव्हा वेळ आलेला आहे तेव्हा सगळं जसंच तसंच ठेवून आपल्याला जावं लागणार, पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत बोलवूनसुद्धा येणार नाही. बरेचसे वयस्कर झाले, थोडा त्रास झाला की हो मागं विचारत असतात, अरे देवा अजूनही का वाट बघतो आहे, किती यातना देतो, तो देत नाही. सगळ्या यातना आमच्याच कर्माचं फळ आहे आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला सुटका होणार नाही. म्हणून प्रारब्ध भोगूनच संपणार आहे, त्याला दुसरा उपाय नाही. आलिया भोगासी असावे. मोठ्याने म्हणा, ते शब्द आपल्यालाच ऐकायला येत नाहीत, दुसऱ्याला लवकर ऐकायला येतात. आलिया भोगासी असावे सादर. सादर म्हणजे सह आदर. तर जे जे भोग येतात ते आदराने स्वीकार करायचे, कारण ते माझ्याच कर्माचं फळ आहे. पण केलेले कर्म आठवत नसतात आपल्याला. हो, आता छातीत भरायलंय, आता कसं तरी व्हायला, आत्तापर्यंत तंबाखू मारली, बिड्या ओढल्या, ते आठवत नाही, कोणी खरं पण सांगत नाही. पण केलेले कर्म ते कधी ना कधीतरी भोगावे लागणार आहेत. म्हणून हे निश्चित नाही, आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. आणि म्हणून जे साधू संत असतात, जे हे नियम जाणतात, ते कधीच कोणासमोर कंप्लेन करत नाही, मला काय त्रास आहे, असा का त्रास होतो. ते देवाला सुद्धा दोष देत नाही, कारण त्यांना माहिती आहे हा देवाचाही दोष नाही, हा गुरुचाही दोष नाही, आणि त्या नवग्रहाचा तर दोष नाहीच नाही. ते बिचारे कुठेतरी आकाशामध्ये आपल्या आपल्या परमेश्वराच्या नियमानुसार फिरत आहेत. त्यांना कशाला मध्ये आणतात. शनी मागे लागला, नाही तर शुक्रच कुठेतरी गेला, गुरु अस्ताला गेला, ते बिचारे तिकडे आहेत. आपण चांगले कर्म करूया, आपल्या त्या चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ आपल्याला भोगावे लागणार. तुझं आहे तुझं पाशी. त्याचा अर्थ काय, चांगलं घडायचं असेल तर तेही आपल्या हातात आहे, वाईट घडायचं असेल तेही आपल्या हातात आहे. नचिकेता म्हणतो, हे यमधर्मराज, मी दुसरं काही मागणार नाही, माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? हा प्रश्न मृत्यूच्या संबंधित आहे. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्ये. मनुष्य लोकामध्ये एक विचिकित्सा म्हणजेच संशय आहे. काय संशय आहे तर प्रेते, जेव्हा ह्या देहातून आत्मा जातो, देहातून आत्मा जातो, प्रेते अस्तित्वेके न अयम अस्तिति एके. काही लोकांचं म्हणणं आहे देह सोडून आत्मा कुठेतरी जातो, म्हणजे देह व्यतिरिक्त आत्मा आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं आहे नायम, काहींचं म्हणणं आहे देह व्यतिरिक्त आत्मा नाही. तर शास्त्रकारांचं म्हणणं आहे जे चार्वाक असतात ते देहालाच आत्मा समजतात. त्याचा अर्थ देह गेला म्हणजेच सर्व काही गेलं, देह व्यतिरिक्त आत्मा नाही. आजच्या आधुनिक लोक, आधुनिक सायंटिस्ट, आधुनिक वैज्ञानिक, आधुनिक सुशिक्षित सगळे लोकांचं काय म्हणणं आहे, हा देह हे सर्वस्व आहे, याच्यात जे अंतःकरण इत्यादी आहे ते सर्वस्व, ते केवळ अनात्मा आहे. आणि याच्यामध्ये जे चैतन्य दिसतं हे जसं आहे की ते प्लस आणि मायनस जॉईन टुगेदर काहीतरी आपल्याला लाईट लागतो इत्यादी असतं की अनेक गोष्टी एकत्र केल्या म्हणजे त्यातून काही गोष्टी उत्पन्न होतात. तसं हे शरीर मनबुद्धी या शरीराबरोबर जॉईन झाल्यानंतर यातून एक प्रकारचा गुण निर्माण होतो आणि तो गुण त्याला चेतना असं म्हणतात. तर ही चेतना या देहाच्या वेगवेगळ्या अवयवांच्या संबंधामुळे निर्माण झालेले वैशेषिक इत्यादी असंच समजतात की चेतना ह्या देहामध्ये एक प्रकारचा गुण आहे आणि तो हे जे काही तत्व आहे ते एकत्र एका विशिष्ट प्रमाणात राहतील तोपर्यंत ती चेतना राहील. ज्या दिवशी हे सर्व डिस्मॅन्टल होतं ते आपोआप चेतना गायब होते. त्याचा अर्थ देह व्यतिरिक्त आत्मा नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे, देह व्यतिरिक्त आत्मा आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी आहे.
पण जे काही जाणतात समजतात अशी ही संख्या आहे. आणि या बाबतीत माझा प्रश्न आहे की खरं काय आहे. आता याचं खरं खोटं करून सांगणारा एकच माणूस आहे या जगात, आणि कोण तो? नचिकेताने बरोबर पकडला. कारण हे काम तुमच्याकडेच आहे म्हणे. तर मग आता तुम्ही येतात म्हणतात, ते काही फासा टाकून ओढून घेऊन जातात. कशावर बसून येतात म्हणे? रेड्यावर बसून येतात. मग घेऊन जाणारा कोण असणार? ज्याला घेऊन जातात तो कोण? हां, मला विचित्र आहे. जर सगळं जर विचार केला तर मग कोणाला घेऊन जातो तो? जीवाला घेऊन जातो. आता लोक तो फास, ती दोरी दाखवतात त्यांच्या हातात, आणि मग ते टाकलं की ते बराबर गळ्यातच अडकते. मग आता गळा घेऊन जाता का त्यातला खाली जीवात्मा घेऊन जातात? तर फास काय ह्या गळ्याला लागतो, जाणारा कोण? जीवात्मा. तर हे खाली काय आहे? त्याचं एक प्रतीक मात्र आहे. याचा अर्थ काय आहे? कर्म संपलं की हा जीव ह्या देहाला सोडून जातो आहे, हे आपल्याला शास्त्रातून तरी ऐकायला मिळतं. तर यमधर्मराजाला तो प्रश्न विचारतो की ह्या देह व्यतिरिक्त आत्मा आहे की नाही. सरळ प्रश्न होता, उत्तर सांगून टाकायचं. परीक्षा घेतात. काय परीक्षा घेतात? ह्या मरणसंबंधी प्रश्न कशाला विचारतो तो? हा खूप गोंधळाचा प्रश्न आहे. तर ते एक शब्द वापरतात, चुकून वापरला तोच पकडून घेतला त्याने. कोण? यमधर्मराज म्हणतात, अरे नचिकेता, मनुष्याला तर कळणार नाहीच नाही, ह्या बाबतीत देवतांना सुद्धा संशय आहे. देवैरपि अत्र चिकित्सितम खलु. तर देवतांना सुद्धा या बाबतीत चिकित्सा म्हणजे संशय आहेत. म्हणजे देवतांना सुद्धा क्लिअर नाही. देवता म्हणजे कोण? इंद्रादी देव. यांना सुद्धा हे तत्व कळालेलं नाही असं कोण म्हणतं? यमधर्मराज म्हणतात. नचिकेताने तेवढंच पकडलं आणि म्हटलं, मग हा विषय तर अजूनच गहन आहे, आणि तुम्ही सांगता की देवांना सुद्धा कळालं नाही, त्याचा अर्थ तुम्हाला हे सगळं माहिती आहे. मग तुमच्यासारखं सांगणारा दुसरा कोण भेटणार? म्हणून मला तोच प्रश्न माझा तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे, कारण याच्याशिवाय मला दुसरा कोणी चांगला सांगणारा मिळणार नाही. एका जिज्ञासूचं लक्षण आहे की जो कोणी आपल्याला नकारार्थी बोलत आहे त्याचा अर्थ याला हे सगळं माहिती आहे, पण तो सांगू इच्छित नाही. का सांगू इच्छित नाही? तर त्याला कारणं असतात. आम्ही ते तत्व खरोखरच जाणू इच्छितो का? बरेच लोक आपण बघतो आहे, प्रश्न विचारत असताना त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे नसतं, त्यांना हे माहिती करायचं असतं ह्या महाराजाला येतं तरी किती, कारण तोच प्रश्न त्यांनी अनेक महाराजांना विचारलेला असतो. आता त्या महाराजांनी काय उत्तर दिलं, हा महाराज काय उत्तर देतो, यांचं कंपॅरिझन करून त्याला सर्टिफिकेट द्यायचं ना, यांच्यापेक्षा तो चांगला, तो मोठा विद्वान. म्हणजे यांना स्वतःचे प्रश्न सॉल्व करायचे नाही आहेत, यांना ह्या बाकीच्यांची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून जानन्नपि मेधावी जडवल्लोकमाचरे. शास्त्राचं सुद्धा नियम आहे गुरु लोकांना, ना पृष्ठे कश्चित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः जानन्नपि मेधावी जडवल्लोकमाचरेत. तुम्हाला कोणी प्रश्न, एक तर काय आहे, प्रश्न विचारल्याशिवाय सांगायला जायचंच नाही. डोंट ओपन युअर माउथ अनलेस समबडी आस्क द क्वेश्चन. आणि ते प्रश्न विचारणारे कसे आहेत त्याची सुद्धा तुम्ही जरा शहाणे चिकित्सा करायला पाहिजेत. ना पृष्ठे कश्चित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः. तो विचारणारा सुद्धा अन्यायेन म्हणजे नियमानुसार नाही विचारत, त्याचा उद्देश काहीतरी वेगळा आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा त्याचं उत्तर माहिती असलं तरी सांगायला जाऊ नका. जानन अपि, तुम्हाला उत्तर माहिती आहे, तुमच्याकडे तो सगळा विषय क्लिअर आहे, तरीसुद्धा समोरच्याचा उद्देश काही व्यवस्थित दिसत नाही म्हटल्यावर, कारण बऱ्याच वेळेला आहे खाली तर्क वितर्क करण्यात काही अर्थ नाही. ज्याला तत्त्व जाणायचं असेल तो तर्क वितर्क करत नाही. तत्त्व जाणायचं असेल तर ते शिष्य वेगळे, ते गुरुही वेगळेच असतात. इथं विद्वत्तेचा प्रश्न नसतो. इथे काय सत्य आहे ते जाणणारा जो जिज्ञासू असतो तो वेगळाच असतो. आणि हे कळत नाही तोपर्यंत गुरूंना सुद्धा म्हणतात सगळ्यांनाच ब्रह्मज्ञान सांगत जाऊ नका. आणि म्हणून जानन अपि मेधावी जडवल लोकमाचरेत. एका मूर्खासारखं आचरण करा, आपल्याला काही येत नाही असं सांगा, आणि कदाचित
असाच प्रकार यमधर्मराज नचिकेताबरोबर करतात की हा दिसायला लहान आहे, याला कोणीतरी काही शिकून पाठवलं की काय, असे असे प्रश्न विचार म्हणून, आणि मग त्याची परीक्षा घेतात आणि ते म्हणतात ह्या मरणाच्या बाबतीतला प्रश्न सोड, त्याच्या जागेवर मी तुला काय पाहिजे ते द्यायला तयार आहे. काय काय देऊ शकतो त्यांनी स्वतः लिस्ट दिलेली आहे. भूमेर महद आयतनम, या भूमीमध्ये कोगनळी आणि कोल्हापूरच्या मध्ये तुला 20 गुंठ्याचा प्लॉट देतो, प्राईम लोकेशन, अगदी चांगल्या प्रकारचं एक प्लॉट देतो, ते मागून घे. खाली प्लॉट घेऊन काय करू, नाही मी बंगला बांधून देतो, चालत असेल तर तेही द्यायला तयार आहे. बंगला घेऊन काय करू, गाडीच नाही तर रथान, मी रथ देतो, हत्ती घोडे देतो. हत्ती घोडे कोण, मीच सेवा करत बसू की नाही, परिचारयस्व, परिचारक सुद्धा देतो, स्वर्गातले लोक पाठवून देतो तुला, तुझी ते सेवा करतील वगैरे. ह्या नृत्य गाण करणारे सगळेच तुझ्याबरोबर पाठवून देतो. एकच अट आहे, आत्म्याच्या बाबतीत प्रश्न विचारायचा नाही, आणि तू सोडलास जर प्रश्न तर मी तुला हे सर्व काही देतो. आता पुन्हा विचार करायचा, आम्हाला काही असं ऑफर आलं तर काय करायचं आता. कारण असं एक एक जागा 4-4 लोकांना विकायला निघालो आपण, तेच डॉक्युमेंट यालाही देतो त्यालाही देतो, त्याचे पैसे काढून घेतो याचे काढून, त्यांच्यात भांडणं लावून आपण गायब होतो राहत. एवढ्या सोसायट्यामध्ये लोक बिचारे कष्टाचा पैसा ठेवतात आणि सोसायटीवाले रातोरात बोर्ड काढून गायब होतात. त्याचा अर्थ काय, एवढं माणूस हपापलेला आहे ह्या गोष्टीसाठी, आणि ह्या गोष्टी ज्या यमाच्या कृपेने याला मिळत असताना त्याने विचार केला, आणि शेवटी सगळ्याचा विचार करून काय म्हणतो तो, तवैव वाहस्तव नृत्य गीते, हे सगळे नृत्य गीत जे काही सुखाचे साधनं आहेत हे सगळे चांगले आहेत, परंतु हे तुमच्याजवळ असू द्या. त्याने एक शब्द खूप महत्त्वाचा वापरलेला आहे, नाय मनुष्य वित्तेन तर्पणीय. अयम मनुष्य, हा मनुष्य प्राणी वित्तेन न तर्पणीय, किती पैसा मिळाला, किती प्रॉपर्टी मिळाली तरी याला कधीही तृप्ती होणार नाही. आणि आज आता आपल्याला ईडीच्या माध्यमातून कळायला लागतं, कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे तरी एकही आत्मा तृप्त नाही. वय झालं 90ला आला माणूस तरी ना पार्टीचं अध्यक्षपद सोडायला तयार आहे, ना इलेक्शनचा विचार सोडायला तयार आहेत. आपल्याकडे पद्धती वेगळी आहेत. आपण त्या राष्ट्रात जन्माला आलेलो आहे की जिथे सांगितल्या जातं, रघुवंशाच्या परंपरेमध्ये, रघुच्या वंशामध्ये काय परंपरा, शैशवे अभ्यस्त विद्यानां यौवने विषयीणां वार्धक्य मुनिवृत्तीनां तनुन योगेन अंते तनुन त्यजेत. रघुवंशामध्ये वर्णन करतात तर काय आपलं जीवन असायला पाहिजे म्हणे, तर शैशवे अभ्यस्त विद्यानां, प्रथम वयामध्ये विद्याभ्यास केला पाहिजेत, खूप शिकलं पाहिजेत, सगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. वयात आल्यानंतर सगळ्या प्रकारचे भोग भोगले पाहिजेत. यौवने विषयीणां, युवा अवस्थेमध्ये जे भोग उपलब्ध आहे नियमानुसार धर्मानुसार त्यांचा उपभोग घेतला पाहिजे. वार्धक्य मुनिवृत्तीनां, रिटायरमेंट आल्यानंतर मुनिवृत्ती धारण करायची आहे, एकांतात जायचं आहे. एकांते सुखमास्यतां परतरे चेतस ध्येयतां, एकांतात जायचं आहे, मन आता परमेश्वराकडे वळवायचं आहे. सगळं भोगून झाल्यानंतर उगाचच त्यागू नका. गुरुजी नेहमी सांगतात, एनिथिंग दॅट यू आर गोइंग टू गिव्ह अप बेटर यू नो व्हॉट यू आर गिव्हिंग अप. तुम्ही जे त्याग करता, कशाचा त्याग करता तेही जाणून त्याग करा, आणि कशाचा स्वीकार करता ते तत्वही जाणून स्वीकार करता. अज्ञानामध्ये त्यागही करू नका आणि अज्ञानामध्ये कशाचा स्वीकारही करू नका. सर्व काही जाणीवपूर्वक करा. म्हणून भोगसुद्धा जाणीवपूर्वक घ्या, पण वेळ आल्यानंतर त्याचा जाणीवपूर्वक त्यागही करायचा आहे. वार्धक्य मुनिवृत्तीनां, रिटायर्ड झाल्यानंतर आपलं पूर्ण जीवन वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे. पूर्वी आपल्याला दीक्षा घ्यायची असते. प्रत्येक वेळेला दीक्षा आहेत. उपनयन होणं ही एक दीक्षा आहे ब्रह्मचर्याची. नंतर विवाह हा एक संस्कार आहे की तुम्ही त्या गृहस्थ आश्रमात प्रवेश करता. जसं गृहस्थ आश्रमातून बाहेर पडत असताना वानप्रस्थ दीक्षा आहेत.
वानप्रस्थ कसं होऊन राहावं, काय नियम आहे त्याचं पालन करा. आणि शेवटी योगेन ज्ञानेन तनुं त्यजेत, शेवटी संन्याससुद्धा स्वीकार करा. नाही फिजिकली शारीरिक संन्यास घेतला, आश्रम संन्यास नाही घेतला तरी विद्वत संन्यासात झालाच पाहिजे, ज्ञान संन्यासात झालाच पाहिजे. कारण शेवटी सर्वस्व सोडून जायचं असतं. ते आपण स्वतःहून सोडलं तर त्याला त्याग म्हणतात. सोडावं लागलं तर मजबुरीत सोडून जावं लागलं. त्या लोकांच्या वासना राहतात. आणि आपल्याला माहीत आहे तर कशामुळे पुनर्जन्म होतो. हां, काय आहे ते वाक्य? हां, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. ती वासना राहते. म्हणून या वासनेचा त्याग स्वतःहून करायचा असतो. म्हणून स्वतः त्याग. तर हे बघा, संन्यास जरी शारीरिक नाही घेतला तरी मानसिक संन्यास हा प्रत्येकाला मोक्षासाठी अत्यावश्यक आहे. आणि म्हणून तो झालाच पाहिजे. याचा विचार नचिकेता करतो. जे काही त्याला ऑफर मिळालं यमधर्मराजाकडनं सगळं चांगलं आहे, तो वाईट म्हणत नाही. त्याचा तो अज्ञानामध्ये त्याग करत नाही, जाणून त्याग करतो. कारण तो म्हणतो स्वभाव हा श्वत्त म्हणजे मंत्र येतो, हे उद्या राहील की नाही असा यांचा स्वभाव आहे. कारण क्षणभंगूर नाही भरवसा, हे काल उद्या राहतील याची काही शाश्वती नाही. अशा वस्तूंना घेऊन मी काय करणार. आणि म्हणून तो त्याचा त्याग करतो. आणि त्या त्यागानंतर तो म्हणतो की या माणसाला कितीही भोग ऐश्वर्य मिळालं तर तो कधी तृप्त होणार नाही. म्हणून पुन्हा जातो आणि म्हणतो अन्यत्र धर्मात अन्यत्र अधर्मात अन्यत्र अस्मात् कृताकृतात. जे काही तत्व आहे भूताच्च भूतांच भविष्याच्च अन्यत तद यत् वेत्ति तद वेद तद वद. तू हे जे तत्व जाणतो की ते भूत भविष्याच्याही पलीकडचं आहे, धर्माच्याही पलीकडचं आहे, अधर्माच्याही पलीकडचं आहे. असं जे तत्व आहे ते तू जो जाणतो ते तू मला सांग. ठाम निश्चय असतो त्याचा की मला आत्मज्ञान मात्र पाहिजे, दुसरं काहीही नको. असा जोपर्यंत आमचा दृढ निश्चय होत नाही तोपर्यंत आम्ही आत्मज्ञानाचे अधिकारी होत नाही. याला दुसऱ्या शब्दामध्ये साधन चतुष्टय संपत्ती असं म्हणतात. साधन चतुष्टय संपत्ती आपण सर्व आपल्याला ज्ञात आहेत. विवेक, वैराग्य, समाधी षटक संपत्ती ही आणि मुमुक्षुत्वम. तर ह्या सगळ्या प्रकारचं त्यामध्ये साधनं दिसतात. नचिकेतामध्ये तो विवेकी आहे, त्याला वैराग्य आहे, त्याच्यामध्ये षटक संपत्ती आहे आणि तो मुमुक्षुही आहे. हे सगळं बघितल्यानंतर जेव्हा त्या प्रलोभनाला बळी पडला नाही तेव्हा यमधर्मराज येऊन त्याला उपदेश देतात. आणि तो आत्मज्ञानाचा उपदेश काय आहे, वास्तविक संपूर्ण भगवद्गीतेचा सांख्ययोग जो आहे. सांख्ययोग कुठला अध्याय आहे? दुसरा अध्याय. भगवद्गीतेतील ज्ञानेश्वरीतील दुसरा अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. आणि त्या सांख्ययोगाचा म्हणजे खरा आत्मज्ञानाचा उपदेश सुरू होतो तो 11व्या श्लोकापासून. श्री भगवान उवाच असोचानन्वसोचस्त्वं प्रज्ञावादांश भाससे गतासो न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडिताः, पंडा आत्मज्ञानविषयका बुद्धी यस्य अस्ति सह पंडिताः. ज्याला आत्मतत्वाचं ज्ञान झालेलं आहे त्याला मात्र पंडित म्हणायचं. नक्की ज्याच्याकडे शास्त्रीची डिग्री आहे, ज्याच्याकडे आचार्याची डिग्री आहे. डिग्र्या भरपूर असतात परंतु आत्मज्ञान हे त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि ज्याला हे तत्व कळालेलं आहे तोच त्या मोहातून दुःखातून मुक्त होतो. तरति शोकम आत्मवित पंडिताः नानुशोचन्ति. सर्व वेदाचं सार गीतेत आहे, गीतेचं सार ज्ञानेश्वरीत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या साधू संतांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आणि ते आत्मज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत नचिकेताने यमधर्मराजाचा पिच्छा सोडलेला नाही. आणि त्यातीलच काही असे शब्द आपल्याला माहिती आहे. काही श्लोक आहेत. आता आपण म्हणतो न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे.
हा गीतेतील श्लोक आहे. या श्लोकाचं मूळ कुठे आहे तर ह्या कठोपनिषदात आहे. ह्या कठोपनिषदमध्ये हाच मंत्र आलेला आहे. न जायते म्रियते वा विपश्चित, तिकडे कदाचित आहे, इकडं विपश्चित आहेत. बाकीचं सर्व काही सारखं आहे. आता एक गोष्ट मला सांगा, कृष्णाचा श्लोक यमधर्मराजाने वापरला का यमधर्मराजाचा श्लोक कृष्णाने गीतेत सांगितला? उपनिषद अगोदर की गीता अगोदर? माहिती आहे ना आपल्याला, उपनिषद म्हणजे वेद, वेद म्हणजे अनादी. तर हे अनादी काळापासून चाललं आलेलं ज्ञान आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. त्या श्लोकाचं सार काय आहे? कृष्णाने उपनिषद रूपी गायीचं दोहन करून गीता रूपी दुग्ध, अमृततुल्य दुग्ध आमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे. त्याचा अर्थ त्या उपनिषदांचा सार म्हणजेच भगवद्गीता. आणि हे जरा जवळून अध्ययन केल्यानंतर कळतं की कठोपनिषदातले जवळजवळ 3 श्लोक कृष्णाने थोडंसं मॉडिफिकेशन करून आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण कृष्णाला वैदिक धर्माचार्य समजतो. तो आचार्य आहे. तो केवळ अवतार म्हणून तो पूजाचा आणि भजनाचा तेवढा देव समजू नका. तो आमच्या ह्या परंपरेतला मोठा आचार्य आहे. म्हणून गीताचार्य म्हणायचं आहे. आणि आचार्य म्हणजे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूने त्या अर्जुनाला जे काही ज्ञान दिलं तेच आत्मज्ञान, जे नचिकेताने यमधर्मराजाकडनं प्राप्त केलं तेच कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि जे कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तेच ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हा तुम्हासाठी ते कळावं म्हणून एवढं सुंदर सांगितलेलं आहे. त्याच ज्ञानेश्वरीवरती साखरे महाराजांनी एवढी सुंदर टीका लिहिलेली आहे. म्हणजेच मराठीमधून आपल्याला ते कळावं म्हणून खूप सुंदर त्यांनी, म्हणजे जे काही ऑथेंटिक म्हणतो आपण, जे काही पारंपरिक सद्गुरूंचं व्याख्या म्हणतो, तर ते असे काही सद्गुरू आहे की त्याच ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन करावं, जेणेकरून आपण मूळ तत्वापर्यंत, मूळ उपनिषदापर्यंत पोहोचू शकतो. आणि आज तेच आत्मज्ञान त्या यमधर्मराजांनी जे काही उपनिषदात दिलेलं आहे ते नचिकेताने प्राप्त केलं. त्या ज्ञानाचं एवढंच सार आहे, न हन्यते हन्यमाने शरीरे, न जायते म्रियते वा कदाचित. लक्षात घ्या, नचिकेताच्या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मा देहापासून वेगळा आहे हे पक्क. आत्मा देह नाही. मग देहापासून आत्मा वेगळा आहे, तर देहाचं आणि आत्म्याचं स्वरूपसुद्धा कसं वेगळं आहे याचं चिंतन म्हणजेच हा दुसरा अध्याय 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत भगवद्गीता अथवा ज्ञानेश्वरी घ्या तुम्ही. आणि जो दुसरा अध्याय आहे त्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत शुद्ध आत्म अनात्म विवेक, आत्मा कसा आहे आणि अनात्मा म्हणजे देह कसा आहे याचं चिंतन केलेलं आहे. आणि त्यातून हे सिद्ध होतं, आत्मा न जायते म्रियते वा कदाचित. आत्म्याचा देहाबरोबर जन्म होत नाही आणि देहाच्या मरणाबरोबर आत्मा नष्ट होत नाही. मग आता आम्ही विचार करायचा आहे, जर देह आणि आत्मा हे 2 तत्व आहे, तर ह्या 2 तत्वापैकी मी कोण आहे? आत्तापर्यंत म्हणजे विवेक करत नाही तोपर्यंत ह्या देहालाच मी म्हणणार आहे. आणि ह्या मीमध्ये, ह्या अहममध्ये आम्ही देह आणि आत्मा मिळूनच म्हटलेलो आहोत. पण इकडे आपण चिंतन करत असताना हे लक्षात येतं की देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. तर आता 2 in 1 झालेले आहेत. हे दिसायला जरी एक असलं तर हे 2 वेगळे तत्व आहे. एक आत्मा चैतन्य तत्व आहे आणि हे देह जड तत्व आहे. या दोन्हीपैकी मी कोण आहे त्याचा निश्चय आता आम्हाला स्वतःला करायचा आहे. देह आहे तो माझा आहे, तो मी नाही. आता थोडी भाषा बघा. हे संपूर्ण देहाला एकत्रित करून मी असं आपण म्हणतो. पण थोडासा विचार केला तर डोकं आहे की नाही? कोणाकोणाला आहे की नाही? सगळ्यांना आहे. आता डोकं दुखतं असं म्हणतो का माझं डोकं दुखतं असं म्हणतो? लवकर लवकर उत्तर द्यायचं म्हणजे मी जरा समाप्त करतो. माझं डोकं दुखतं, तिथं माझं म्हणजे काय? मी कोणीतरी वेगळं आहे आणि हे डोकं त्याचं आहे. माझं
तर हे संस्कृतमध्ये घ्या, इंग्लिशमध्ये घ्या, मराठीत घ्या, मी आणि माझ्यातला फरक कळला पाहिजे. जो मी आहे तो कधी माझा होत नाही आणि जे काही माझं आहे तो मी होत नाही. आता घर माझं का मीच घर? लवकर लवकर सांगा. हां, तर म्हणून मी घर नाही हे पक्क झालं पाहिजे. किती घर 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 करत असलं ना तरी घर मी नाही. किती डोक्यावर घेऊन फिरत असला तरी घर मी नाही. पक्क असायला पाहिजे. मी गृहस्वामी आहे. मी घरात असतो, मी घरात येतो, मी घराच्या बाहेर जातो. घर घराच्या ठिकाणी असतं. त्याचा अर्थ मी घर नाही, मी घरापासून वेगळा आहे. कदाचित असंही म्हणू शकता, मी घराचा स्वामी म्हणजे मालक आहे आणि ती मी प्राप्त केलेली वस्तू आहे. तर यातून हे पक्क होतं की माझं घर म्हणजे मी नव्हे, माझा सदरा म्हणजे मी नव्हे. तसा माझे हात, माझे पाय, माझं पोट, माझं डोकं इत्यादी हे माझ्यामध्ये येतात, ते मी नाही. तसंच मी कोण मग? मन आहे की नाही? आपलं मन आहे का? कुठं आहे? विचार केल्यावर तिकडे येतं, नाही तर गेलो होतं कुठं तरी भटकत. आता लोकही म्हणतात माझं मन स्थिर नाही हो, मनात अनेक प्रकारचे विचार येतात, माझं मन खूप चंचल आहे. त्याचा अर्थ मनसुद्धा मी नाही. माझी बुद्धी काम करत नाही, त्याचा अर्थ बुद्धीसुद्धा मी नाही. माझं ज्ञान कच्चं अथवा पक्क, स्वतःला सगळं माहिती आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याकडे सांगत असताना आम्ही भरपूर ज्ञानी आहोत सांगतो, पण स्वतःला माहिती असतं माझं ज्ञान कच्चं की पक्क, पूर्ण की अपूर्ण. त्याचा अर्थ ते ज्ञानसुद्धा माझं, मी ज्ञान नाही. माझं अज्ञान गेलं, त्याचा अर्थ ते अज्ञानसुद्धा मी नाही. तर मी कोण आहे मग? ना देह मी आहे, ना सूक्ष्म देह मी आहे, ना कारण देह मी आहे, ना त्या देहातले संस्कार मी आहे. मी ह्या सर्वांचा साक्षी आहे. ह्या सर्वांचा मी साक्षी आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे मग? हे स्थूल सूक्ष्म देह मी नाही, हे इंद्रिय मी नाही, ह्या बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे तेही मी नाही, जे काही अज्ञान आहे भरपूर आहे तेही मी नाही. तर मी कोण आहे? मी ह्या सर्वांचा साक्षी आहेत. अवस्थात्रयातीत. आता सध्या कुठली अवस्था चालू आहे आपली? लई वाईट अवस्था म्हणू नका, जागृत अवस्था म्हणा, नाही तर म्हणणार होय की खूप वाईट अवस्था आहे महाराज. तर ती अवस्था सोडा. ही आत्ता जी अवस्था आहे का, पंच ज्ञानेंद्रियद्वारा पंच विषयांचं ग्रहण करतो, ही अवस्था म्हणजे जागृत अवस्था. इथून आपण पुढे गेलो तर सुषुप्ती अवस्था म्हणजे झोपी जातो, आणि झोपेत जेव्हा स्वप्न बघतो ती स्वप्न अवस्था. 3 अवस्था आपण त्या 3 अवस्थेतून प्रत्येक दिवशी जातो, म्हणजे या 3 अवस्थेंचा अनुभव होतो. आणि या 3 अवस्थेच्या अनुभवाबरोबर थोडा विचार करा. जागृत अवस्थेमध्ये विशेष करून स्थूल देहाचं म्हणजे आपलं लक्ष स्थूल देहाकडे असतं, म्हणून स्थूल देह अभिमानी विश्वात्मा आम्ही असतो. तेच स्वप्नामध्ये स्वप्न बघत असताना सूक्ष्म देह अभिमानी तैजसा हा अहमस्मी, आणि त्याच्याही पलीकडे गेलं जेव्हा सुषुप्तीचा अनुभव करतो, सुखम अहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम, गाढ निद्रेचा अनुभव करतो. गाढ निद्रा प्रत्येकाला अनुभवाला येते. चांगली झोप पाहिजे, प्रार्थनाही करतो, येत नसली तर गोळ्याही खातो, पण चांगली झोप झालीच पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर विचारतो कशी काय झाली, काय झोप? कशी काय होती, काय झोप? नाही तर उगाच काहीतरी दुसरं आठवायला नको. त्यामुळे कशी काय झोप लागली? छान झोप पडली. छान झोप पडली त्याचा अर्थ सकाळी माणूस फ्रेश होतो. का? चांगली झोप झाली. चांगली झोप होणं म्हणजेच देहाचा विसर पडणं. चांगली झोप लागणं म्हणजे स्वप्न न येणं. त्याचा अर्थ जागृत आणि स्वप्न दोन्ही अवस्थेच्या व्यतिरिक्त सुषुप्ती नावाची अवस्था आहे, आणि ती अवस्थासुद्धा आपण अनुभवतो. त्याचा अर्थ चांगली झोप लागली, कशाचाही त्रास नव्हता, वेळ कसा गेला कळलं नाही, आणि आता कसं वाटतं म्हटलं तर अगदी
छान वाटतं असा अनुभव करणारा तो आत्मा या तिन्ही अवस्थेचा साक्षी आहे, अवस्थात्रय आहे. तसा पंचकोशातीत अवस्थात्रय साक्षी हे आपलं खरं निज स्वरूप आहे असं यमधर्मराजांनी त्या नचिकेताला समजावून सांगितलं. आणि जेव्हा त्याला हे कळलं तेव्हाच तो तृप्त होतो, त्यांना नमस्कार करून पुन्हा वापस भूलोकात येतो. आणि आज जर आपल्याला हे उपनिषद ज्ञान उपलब्ध आहे तर ते केवळ याच लोकांच्या कृपेमुळे आणि तेच ज्ञान प्राप्त करून आज आम्हीसुद्धा क्षणभंगूर हा देह कधीही जाणार याचा काही भरवसा नाही. महाराजांनी देह ठेवला, चालता बोलता ठेवला, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मरण तर येणार आहे, रात्रंदिवस हीच प्रार्थना असायला पाहिजेत. कसं जीवन जगा विना दैन्येन अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. दोन गोष्टी जीवनात मागून घ्यायच्या. आमचं कसं जीवन जगायचं आहे, आम्ही अनायासेन मरणम आणि विना दैन्येन. दैन्य म्हणजे दीन भाव नको. सगळं असून आमचं दरिद्र थिंकिंग असं असतंय ना, विचार सगळं आहे तरी काहीच नाही असं वाटतं का? शेजाऱ्याकडे जास्ती आहे ना. हो, शेजाऱ्याची माडी वाढत चालली, शेजाऱ्यांचं बँक बॅलन्स वाढत चाललं. आता ते काय काय धंदे करतात ते विचार करत नाही, खाली वाढत चाललं ते मात्र आहे. काही तर एवढं कर्ज घेतात, देता येत नाही तेव्हा त्याच घरांमध्ये गळफास घेऊन मरतात. आणि आजकाल स्वामी लोकांचं सुद्धा त्याच्यात नंबर लागायले. हो, मठासाठी काय काय घेतात, काय सुरू करतात आणि शेवटी वापस द्यायला होत नाही तर मग काय करायचं? आत्महत्या करत आहेत. हे त्याला म्हणतात दरिद्र जीवन. जीवन एक झोपडीत राहा, जीवन कसंही जगा, परिव्राजक होऊन जगा आहे. इथं त्रास असेल सर देह सोडल्यापेक्षा घरदार सोडा ना. जग खूप मोठं आहे, तर काहीतरी करता येईल, कुठेतरी जगता येईल आपल्याला. मरण हेच त्याला उपाय नाही आहे. खरं बघितलं तर मरण सोपं आहे, जगणं कठीण आहे. जगून दाखवा. आणि जगायला शिकला तर आनंदाने जगायचं टेक्निक माहीत करा. हे साधू संत त्यासाठीच आहेत. म्हणून सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. भज गोविंद ह्या ग्रंथामध्ये आदिशंकराचार्य खूप आपल्याला सरळ मार्ग सांगतात. संतांनीही काय केलं, साधूंच्या संगती आपल्याला सदैव घडावं. तर म्हणून याची प्रार्थना केली. असे संत आपल्यामध्ये येत असतात, त्यांची जाणीव करून घेऊन सत्संगासाठी आपण वेळ देऊन हेच ज्ञान प्राप्त करून आपण आपल्याला कृतार्थ करून घेतलं म्हणजेच साधू संतांनी जगलेलं जीवन ते सार्थक ठरतं. आम्ही आज त्यांच्या आजूबाजूला असूनसुद्धा त्यांनी दिलेले संस्कार, दिलेलं ज्ञान हे जर आत्मसात नाही केलं तर त्यांचं येणं जाणं व्यर्थ होऊ शकतं. म्हणून त्यांचं जीवन सार्थक होण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. एवढे 4 शब्द सांगून मी इथे पूर्णविराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.